आंबेडकर यांच्या विचाराला मी प्रथम त्रिवार अभिवादन करतो। तसेच माता भीमाई, रमाई, देवी अहिल्याबाई तसेच या महामालिकेतील सर्व महामानवांना अभिवादन करतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मिलिंदजी भिंगारे सर, तसेच त्यांच्यामुळे आलो सिद्धार्थ भिंगारे सर, तसेच शिवाजीराव कदम, माननीय संतोष कदम, माननीय कैलास कदम, माननीय श्री आनंदरावजी कदम यांचे सुद्धा मी अभिवादन करतो। मित्र हो, आज जयंती आहे, तर या जयंतीच्या निमित्त मी फक्त 2 शब्द सांगणार आहे आणि हे 2 शब्द सांगत असताना कुठेतरी एखादा छोटासा प्रश्न विचारणार आहे। ज्या भगिनीनं, ज्या माऊलीनं, ज्या मित्रांना माझ्या प्रश्नाचं उत्तर देईल त्याला एक प्रतिष्ठित विचार तज्ञाचे विचार ज्या पुस्तकामध्ये आहेत ते फुकट न देता त्या ज्यांनी उत्तर सांगितलं त्यांना मी ते पुस्तक देणार आहे। तर या गावात मी दुसरी फेरी आहे। खरंच 1956 पासून गेल्या अर्धशतकापासून ही जयंती साजरी होत आहे। खरोखरच मित्र हो, ही चांगली बाब आहे आणि आपण नक्कीच राष्ट्रवादी आहोत, खरे राष्ट्रभक्त आहोत हे आपण या ठिकाणी दाखवून देत आहोत। तर मित्र हो, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 124वी जयंती आपण साजरी करत आहोत। तर मित्र हो, जयंती म्हणजे काय? माता म्हणजे जयंती आणि माती म्हणजे महापरिनिर्वाण। तुम्ही म्हणसाल सर, माता म्हणजे जयंती आणि माती म्हणजे महापरिनिर्वाण हे काय सांगत आहे? ज्या उदरामध्ये आपण जन्म घेतो ती म्हणजे माता आणि ज्या उदरामध्ये आपला अस्त होतो ती म्हणजे माती। फक्त या दोघांमध्ये वेलांटीचाच फरक आहे, ते म्हणजे जीवन होय मित्र हो। तर दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे तर आंबेडकरवादी चळवळीचे खरे शत्रू कोण आणि मित्र कोण हा प्रश्न खूपच गांभीर्याने विचार करायला आपल्याला भाग पाडतो। तर मित्र हो, एक छोटस कुटुंब आहे, 2 मित्र असतात, त्यांना सुद्धा आंबेडकरवादी चळवळीचे खरे मित्र कोण आणि खरे शत्रू कोण हा प्रश्न पडतो। एक म्हणतो त्या समाजातले लोक खरे शत्रू आहेत, दुसरा म्हणतो त्या समाजातील लोक शत्रू आहेत, तिसरा म्हणतो नाही त्या समाजातील लोक शत्रू आहेत। तर मित्र हो, आंबेडकरवादाचे खरे शत्रू कोण आणि खरे मित्र कोण हे तुम्हाला या ठिकाणी 2च शब्दात सांगतो। 2 मित्र असतात, त्यांना या आंबेडकरवादी चळवळीचे खरे शत्रू कोण याचा शोध घ्यायचा असतो आणि ते पुढे चालत जातात। एक जमाव असतो, त्या सुज्ञ जमाव वाटतो आणि त्या जमावामध्ये जातो आणि त्यांना तो 2 मित्र प्रश्न विचारायला सुरुवात करते। एका मित्राला प्रश्न विचारतो किंवा आपण पहिल्यांदा आंबेडकरवादी चळवळीचे खरे शत्रू कोण हे जाणून घेऊ, परंतु शत्रू कोण याच्या अगोदर चळवळ म्हणजे काय हे आपण जाणून घेऊ। तर मित्र, पहिल्या मित्रांना प्रश्न विचारायला सुरुवात करतो की बाबा इथं चळवळ कोण करतो, इथं कार्यकर्ता कोण आहे? तर हा प्रश्न खरंच सर्वांना जोशात आणणार आहे। प्रत्येक जण म्हणतो मी चळवळ करतो, मी कार्यकर्ता आहे। मग एक त्याच्यातून उत्तर देतो किंवा मी कार्यकर्ता आहे कारण मी गावात जेव्हा जेव्हा कार्यक्रम घेण्यात येतो त्या वेळेस प्रत्येक कार्यक्रमाचा अध्यक्ष मीच असतो, म्हणून मी खरा कार्यकर्ता आहे असं म्हणतो। आणि त्याच्यापैकी दुसरा माणूस उठतो, अहो ते काय कार्यकर्ता आहे, मीच खरा कार्यकर्ता हो, कारण मी या देशातील या जगातील जे मानव आहेत, जे ईश्वरवादाच्या कचाट्यात अडकले आहेत, जे दुःखात कितपत आहेत, त्यांना ईश्वराच्या मार्गातून मुक्तीकडे नेतो मी, म्हणजे मी खरा कार्यकर्ता आहे। अहो त्याच्या बोलण्या होते ना होते तिसरा माणूस उठतो आणि म्हणतो तो काय कार्यकर्ता हो, मी माझ्या वाणीतून माझ्या बोलण्यातून धर्मासाठी मारणारे किंवा मरणारे म्हणजे माणसाच्या हातून माणसाची कत्तल करणारे माणसं निर्माण करतो, म्हणून मी खरी चळवळ करतो, म्हणून मी खरा कार्यकर्ता आहे असं म्हणून तो सांगतो। एका मागून एक उत्तर येत होती, परंतु त्या दोघा मित्रांचं काही समाधान होत नव्हतं। तर एक जण उठला आणि म्हणला, अहो आपल्या भारतामध्ये अंधश्रद्धेचा बकासूर आहे, या अंधश्रद्धा निर्मूलनासाठी मी गावोगावी जातो, कार्यक्रम करतो, म्हणजे मी खरा कार्यकर्ता आहे।
तर मित्र, ज्याने त्याच्या परीनं चळवळीचा आणि कार्यकर्त्याचा अर्थ काढू लागले. परंतु मित्र हो, आंबेडकरवादी चळवळ म्हणजे काय? जी चळवळ माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देते, तीच खरी आंबेडकरवादी मुवमेंट होय, तीच खरी आंबेडकरवादी चळवळ होय. हे त्रिकाल अबाधित सत्य जो स्वीकारतो तो म्हणजे मित्र होय, आणि जो हे त्रिकाल अबाधित सत्य नाकारतो तो म्हणजे आपला खरा शत्रू होय. या ठिकाणी मला तुम्हाला असं सांगावं वाटते. मित्र हो, भावनेच्या भरामध्ये बरंच काही बोललो असेल, बरंच काही माझ्या तोंडातून जाणार आहे, माझ्या विचारातून जाणार आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजाचा मावळा आहे, संविधानाचा दास आहे, संविधानाचा अनुयायी आहे, संविधानाचरणी सतत नतमस्तक होतो. भावनेच्या भरात जाणारे शब्द हे जे योग्य असतील ते संविधानाचे असतात, परमपूज्य संविधानाचे असतील, जे अयोग्य असतील ते माझे आणि माझेच असतील. तर मित्र हो, तुम्हाला या ठिकाणी एक सांगावंसं वाटते, सूर्य उगवला नसता तर आकाशाचा रंग समजला नसता, सूर्य उगवला नसता तर आकाशाचा रंग समजला नसता. तथा